टरबूज आले पाहिजे. हभप पांडू महाराज गरड, राहणार शेकटा खुर्द, शेवगाव तालुका. समाज कल्याण सोबत शेती कल्याण किंवा शेती व्यवस्थित एक प्रगतिशील शेतकऱ्यासारखी शेती कशी करावी याचं एक अप्रतिम उदाहरण आहे. आज आपण त्यांच्या शेतामध्ये व्हिजिटला आलेलो आहे. तर योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार महाराज. नमस्कार. अगोदर महाराज तुमचं नाव सांगा शेतकऱ्यांना. मी पांडुरंग महाराज गरड, शेकटे बुद्रुक, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. हे माझ्या शेतामध्ये पपई आणि टरबूजाचं पीक घेतलेलं आहे आंतरपीक म्हणून. हे तुम्ही याच वर्षी घेतलं का मागच्या वर्षी पण घेतलं होतं? मी मागच्या वर्षी पण केलं हां. होतं. मागच्या वर्षी पण 8x5 वर पपई केली आणि आंतरपीक म्हणून त्याला खरबूज केली. शेतकरी मित्रांनो, असं कोणीच करत नाही जवळपास. आपल्याला आंतरपिकामध्ये पपईमध्ये टरबूज किंवा खरबूज घ्यायची संकल्पना, फार छान संकल्पना दिली यांनी. कोणीच घेत नाही असं. पर तुम्ही मागच्या वर्षी ते घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला कसं उत्पादन आलं? मला खरबुजामध्ये मी एक 10 टन खरबूज गेले माझे आंतरपीक म्हणून. आणि नंतर पपई एक 8-9 महिन्यानंतर माझं जे पपईचं पीक गेलं तर ते 25 टनापर्यंत गेलेलं आहे. अच्छा, तर सगळं उत्पादन किती झालं आपल्याला एक 9-10 महिन्याच्या पिरियडमध्ये? मला आणि खरबूज आणि पपईचं दोन्ही मिळता एक 4-4.5 लाख रुपये उत्पन्न मिळालं 1 एकरामध्ये. अच्छा, बरं. आणि आता हे जे पपई केली आपण आता हे दुसऱ्या वर्षात करतात, तर तुम्हाला काय वाटतं या वर्षी पण तुम्ही तेवढं उत्पादन घ्याल का अजून जास्त घ्यायचं तुमच्या डोक्यात आहे? नाही, तेवढं मिळालं तरी छानच आहे. पण जर मागच्या वर्षी मी म्हणजे नवीनच होतो तरी मी तेवढं जर काढलं तर यंदा नक्कीच मला तर वाटतंय पीक मी जास्तच काढलं पाहिजे. या खरबूज जर मी 10 टन जर काढत असलो तर टरबूज निश्चितच मी एकरी 20 टन मला निघायला पाहिजे. तशी अपेक्षा माझी तुमच्याकडून आहे. कारण तुम्हीच मार्गदर्शन मला केलं पाहिजे. कारण मी यूट्यूबच्या माध्यमातूनच बघून मी माझी शेती फुलवली आहे. आणि मलाही वाटतं आणि माझ्यासारखेच बाकीच्याही शेतकऱ्यांनी मी जे करतोय ते बघून केलं पाहिजे की असं म्हणायला नको शेतीमध्ये शेती परवडत नाही. शेती परवडते मित्रांनो. तर आपण शेतीचा मायना बदला. आपण पारंपरिक पीक जे घेतो, पारंपरिक पिकाला थोडंसं बाजूला ठेवून आपण काही 1-2 एकर क्षेत्राचं जर थोडंसं वेगळं रूपाने जर असं हे केलं तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो किंवा उत्पन्न जास्त निघेल. बरं. आणि तुम्हाला जे 4.5-5 लाखाचं जे उत्पादन मिळालं याच्यामध्ये आपला खर्च किती झाला दोन्ही पिकाला मिळून? दोन्ही पिकाचा मिळून एक 60-70 हजार रुपये खर्च झाला माझा. बघा शेतकरी मित्रांनो, कमी खर्चामध्ये एका एकरमध्ये 5 लाखापर्यंत उत्पादन घेतलं. खूप छान उत्पादन घेतलं तुम्ही. बरं, आता हा जो खर्च आहे तुमचा तो तुम्ही कुठून मिळवला? म्हणजे हा जो शेतीचा खर्च होता याच्यासाठी अजून काही वेगळं करताय का तुम्ही? हो, करतोय ना. मी शेतीचा खर्च शेतीतला पैसा काढून शेतीतच लावतोय. पण मी थोडं वेगळं असं करतोय की मी एक पलीकडे जर पाहिलं आपण तर मी 1-2 गुंठे मिरची केलेली आहे. त्या 2 गुंठे मिरचीमध्ये मी साधारणतः माझे जे उत्पन्न आहे हप्त्याचं, तर त्या हप्त्याचं उत्पन्न मी एक 10-11 हजार रुपये काढतोय. तर मग तेच पैसे काढायचे आणि हे समोर आपल्याला जे करायचं डेव्हलप त्यामध्ये मी ते पैसे खर्च करतोय. मी आणि घरातून पैसे घातलेले नाही त्याला. आणि मग निघलेलं उत्पन्न मग ते जरी मायनस झालं किंवा ते जरी नाही मला मिळाले तर शेतीतला पैसा शेतीतच आहे. मी असं वेगळा काय कुठून व्याजाने वगैरे काढून काय लावत नाही. खूप छान तुमचं शेती करण्याचं सिस्टम आहे. आता आपण जे हे रोप आहे आता हे किती दिवसाची झाला? पपईचा बाग किती दिवसाचा झाला? पपई आणि टरबूज 20 दिवसाचा आहे आता. बरं. आणि हा जे पपई टरबूज तुम्ही जे बेड पद्धतीत करून लावला, या बेडमध्ये आपण काही खतं भरली होती का? खतं भरली नाही त्यामध्ये. बरं. बेसल डोस म्हणून मायक्रोन्यूटन, सल्फर आणि ते आपण NPK काही भरलं होतं आपण 10-26-26 सारखं? 10-26-26, 8-21-21 असे जे खतं आहेत ते मी ते भरलेले आहे. बरं. आणि आता याला पाण्याचं सिस्टम कसं करता तुम्ही? ड्रीप आहे ते आतमधून. मी कमी खर्चात केलेला आहे. मी पेप्सी ठिबक टाकलेलं आहे मध्ये. पेप्सी ठिबक एकरी साधारणतः 3-1 हजार रुपये खर्च येतो एकरी. असं तुम्ही जर दुसरं ठिबक जर घ्यायला गेले तर त्याला जास्त पैसे लागतात. मी पेप्सी ठिबक वापरतो. पेप्सी ठिबक 2 वर्ष चालतंय. वरती सुद्धा मी पेप्सीच पाईप टाकलेला आहे त्यासाठी, म्हणजे कमी खर्चासाठी. अच्छा, कमी खर्चात आपल्याला उत्पादन वाढवायचं. बरोबर. जेणेकरून मला समोर काही जर अपघातही समजा काही जर झालं झाडांना त्याला
तरी माझा पाहिजे तेवढा खर्च याच्यात जात नाही बरं. आणि मिळाला तर उत्पन्न जे नक्कीच दुप्पटच होते. हा, नैसर्गिक काही आपत्ती आली समजा तर हो. समोर तुम्हाला वाटत नाही बा माझं तेवढं नुकसान झालं नुकसान म्हणून. होते मग. तुम्ही लिमिटेड खर्च करतात हो. आणि पाहिजे तेवढा वेळोवेळी खर्च करतात पिकात, बरोबर आहे. हो. हो. आणि पाणी किती दिवसाला सोडता याला? वापसा कंडिशन नुसार सोडता का तुमचं काही नियोजन आहे पाणी नाही, सोडायचं? वापसा कंडिशनवरच. वापसा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही. कंटिन्यू पाणी द्यायला म्हणजे तसं ठिबक वाटा जर आपण समजा शेती जर केली ठिबकद्वारे तर त्याला पाणीही जास्त लागत नाही. माझ्याकडे पाणीच कमी आहे अच्छा. तरी मी शेती करतो. मला वाटलं नव्हतं मी करेल म्हणून, पण वापसानुसार आपल्याला पाणी द्यावं लागतं तर पाणी कमीच लागतंय त्याला. एक 6-7 दिवसानंतरच पाणी लागतं. बरं. आणि याला आता काही लिक्विड खतं वगैरे सोडता तुम्ही? अजून तर सोडले नाही, बरं पण आता इथून पुढं सोडणार आहे तुमच्या मार्गदर्शनानुसार. बरं. मागच्या मित्रांनो, वेळेस तुम्ही खरबुजाची शेती केली होती हो. आणि ह्यावेळेस तुम्ही आता टरबूज लावले त्याच्यासोबत. तर तुमच्या मातीमध्ये काही प्रकार म्हणजे वेगवेगळी माती होती का मागच्या वेळेस जे खरबुजाची शेती घेतली आणि ह्यावेळेस का दुसऱ्या कोणत्या प्लॉटमध्ये तुम्ही घेतली नाही, होती? तो प्लॉट दुसरा होता, अच्छा. दुसऱ्या शेतामध्ये होता. बरं. तरी तिथं चुनखड होतच माझ्याकडं त्या शेतीमध्ये बी. पण मी जे सरांचं मला मार्गदर्शन मिळालं गेल्या वर्षीच्या, त्यांनी म्हणजे योग्य मार्गदर्शन करून मला ते चुनखडावर पण हे केलं त्यांनी. काय असतं, चुनखडी जमिनीमध्ये थोडं अन्न उचलण्यासाठी अपटेकिंगसाठी वेळ लागतो झाडाला, बरोबर आहे. त्यामुळं जेवढं काही अपटेकिंग तुम्ही जी खतं देतात, आता न्यूट्रियन्स देतात, NPK देतात, जमिनीमध्ये ती पडून राहतात. ती उचलण्यासाठी आपल्याला अपटेकिंग करण्यासाठी काही जीवाणूंची गरज असते. मग तुम्ही ते वेगवेगळ्या पद्धतीतून देऊ शकतात. मार्केटमध्ये वेगवेगळे जीवाणू असतात किंवा तुम्ही घरी पण ते आपण त्याला कृषी संजीवनी वगैरे म्हणतो, त्याला आपण स्लरी म्हणतो. स्लरी बनवून ती जीवाणू वाढू शकतात, जेणेकरून ती जीवाणूंची संख्या वाढल्यानंतर जे तुम्ही काही जे खत दिलंय ते प्रमाणात झाडाला म्हणजे पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाडाला उपलब्ध होतं, पटकन उचलण्यास मदत होती. म्हणून तुम्हाला चुनखडीच्या जमिनीमध्ये ड्रीपद्वारे जेवढी काही खतं देता येईल तेवढी दिल्यानंतर तुमच्या उत्पादनात भरपूर वाढ होते. अजून काही शेतकऱ्यांना सांगता येईल तुम्हाला यावर्षी काय अपेक्षा ठेवणार आहे, तुम्ही किती उत्पादन काढणार आहात? शेतकऱ्यांना एक मेसेज द्या आणि शेतकऱ्यांना हे पण सांगा की कमी खर्चात मी हे जे उत्पादन घेतलं, आता यावर्षी थोडा कमी शिल्लक खर्च नाही करायचा आपल्याला, पण थोडासा लिमिटेड खर्च करून किंवा अजून चांगलं मार्गदर्शन घेऊन मला या उत्पादनात कुठपर्यंत वाढ करायची हे शेतकऱ्यांना मेसेज द्यावे. मला गेल्या वर्षी खरबुजामध्ये जर 10 टन निघालं असलं तर यंदा टरबुजामध्ये मला वाटतं एक 20-22 टनापर्यंत माझं टरबूज गेलं पाहिजे. आणि पपई कमीत कमी 31 टनापर्यंत पपई निघली पाहिजे. तर याचा अर्थ असा की समजा मला कसं वाटतंय, जरी कमी भाव असेल, भाव जरी कमी असला आणि Quantity क्वांटिटी जर वाढली हम्म. तर तुमचं ती लेवल होऊन जाते. बरोबर. मग तुम्ही भावाकडे न बघता तुम्ही क्वांटिटी कशी निघेल याच्याकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच तुम्हाला त्या वरच्या भावाची काय घेणं देणं नाही. आणि तुम्हाला जर मार्गदर्शन व्यवस्थित भेटलं तर क्वांटिटी पण निघते आणि क्वालिटी पण निघते हो. आणि मार्केटपेक्षा भाव पण चांगला मिळतो तुम्हाला. बरोबर. त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शनात जर तुम्ही हे पीक घेतलं तर नक्कीच तुमचा फायदा होणार, तुमच्या उत्पादनात वाढ होणार. हो, बरोबर. त्यासाठी तुम्हीच आम्हाला योग्य मार्गदर्शन करावं म्हणून मी तुम्हाला इथं आमच्या शेतामध्ये आमंत्रित केलं आहे. आणि मला जे पाहिजे टार्गेट, त्या टार्गेट मला तुम्ही एक दिलं पाहिजे अशी माझी एक शेतकऱ्याकडून तुम्हाला एक विनंती आहे, अपेक्षा आहे. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही शेती थोडी डेव्हलप करा आणि मी करतो त्या पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुमचा तिथं फायदा झाल्याशिवाय. योगेश म्हस्के साहेबांशी तुमचा संपर्क कसा झाला? ते आमच्या गावामध्ये मोसंबीचं बाग वगैरे ते पाहायला यायचे आणि त्याच्यानंतर मला ते यूट्यूब चॅनल वगैरे त्यांचे मी पाहत होतो. त्यानुसार मग मी म्हणलं की चला, मी यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला ते नंबर मला मिळाला आणि मी तसं त्यांना संपर्क केला तर ते माझ्यासाठी आले इथपर्यंत. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यांच्यासोबत आपण काम करणार आहोत. लाईव्ह पुढच्या व्हिडिओमध्ये यांची काय काय सुधारणा होती, यांचं उत्पादन कसं निघणार, काय निघणार, यांना काय करावं लागेल वेळोवेळी, हे सगळं नियोजन देणार आहोत. त्याचसोबत यांची जी आपल्याकडनं अपेक्षा आहे की माझ्या उत्पादनात एवढी वाढ व्हायला पाहिजे, ती आपण 100ने 110% आपण प्रयत्न करू. जास्त वेळ देऊ यांच्या प्लॉटला आणि ते काढण्याचा प्रयत्न करू. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघावा. हे असे प्रगतशील शेतकरी जे असतात हे समाजासमोर खरंच मोठं उदाहरण आहे. यांनी कमी वेळेत, कमी जागेत, कमी जमिनीत, कमी खर्चात चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. ते काही एवढं प्रॉपर मार्गदर्शनही नसताना त्यांनी स्वतःच्या ज्ञानावर हे उत्पादन वाढवलेलं आहे. तरी शेतकऱ्यांनी ही बाजू बघावी आणि व्हिडिओ बघावा.
मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या शेतांमध्ये ज्या अशा समस्या असतील तुम्ही कमेंटमध्ये पाठवाव्या. आम्ही बिलकुल त्याचं उत्तर तुम्हाला योग्य वेळेत देऊ.